मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे माझा शेवटचा दिवस. उद्या आम्ही फ्लाईट घेऊन मुंबईला परत येणार. पण आजचा जो दिवस आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज आम्ही क्रूजवर जाणार आहोत. तिकडे पार्टी आहे, मज्जा आहे, खूप गोष्टी आहेत करायला. स्विमिंग पूल आहे. तर मी आता रेडी होते, मी फ्रेश झाले आणि मी हा ड्रेस घालणार आहे. आता मी पटकन मेकअप करून घेते आणि बाकी सगळ्या गोष्टी मी बसमध्ये बसून सांगेन की काय काय आहे क्रूजमध्ये. आणि सांगण्यापेक्षा तुम्ही बघाच ना. सो स्टे ट्यून गाईज अँड हॅव अ गुड डे. मी रेडी झाली आहे फुल. मी तुम्हाला माझा लुक एकदा दाखवते, कारण इथे ना लाईट्स थोडे कमी आहेत त्यामुळे कळत नाही आहे. तर हा माझा फुल लुक आहे आणि खूप थंडी असल्यामुळे जॅकेट घेतलं आहे. केस तिकडे जाऊन बनवेन, कारण क्रूजवर पोचायला आता आम्हाला कमीत कमी 2 तास आहे. सो इथून बसमध्ये जाणार आहे आणि थंडी तर इतकी वाजते की काय विचारू नका. म्हणून दिस जॅकेट. तिकडे गेल्यावर पण थोडे हाल होणार आहेत, बट इट्स ओके. छान छान फोटोज पाहिजे तर थोडंसं सहन करावं लागेल. बाकी आता आपण खाली जाऊया, कारण इथून ओपेरा हाऊसला आम्हाला जायचं आहे. हनोई ओपेरा हाऊस. तिकडून आमचं पिकअप आहे आणि मग 2 तास पुढे आहेत आणि मग क्रूज आहे. सो त्यामुळे थोडी लॉंग जर्नी आहे. आता खाली जाते. ॲक्च्युली मी वर जाणार होते जेवणासाठी, पण मी म्हटलं नको आता टाइम वेस्ट करायला, नाही तर क्रूज निघून जाईल. मग माझं एवढं रेडी होण्याचा काहीच फायदा नाही आहे. त्यामुळे आता मी निघते आणि आता लॉबीमध्ये जाऊन बघते काय सीन आहे, कोण कोण एकत्र चाललंय. कारण आमच्या कॅप्टनने सांगितलं की 5-5 लोकांनी एकत्र कॅब करून जायचं, म्हणजे ग्रॅब करून. आणि जाते टुवर्ड्स द बस. आता आम्ही ग्रॅब केली आहे 4 लोकांची. ती येते, ती आली आहे. ही कॅब आली आहे. आता जरा कॅबमध्ये बसूया. तर आता आम्हाला कॅब मिळाली आहे. आमच्या कॅबमध्ये 4 लोक आहेत. आता आम्हाला कॅब मिळाली आहे आणि आमच्या कॅबमध्ये 4 लोक आहेत. 5-6 जण आधी गेली आणि त्याच्या आधी 4-5 लोक गेलेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळे पोचतायत ओपेरा हाऊसला. आणि ना आमच्या कॅप्टनचा मेसेज आला की थोडंसं लवकर निघा, कारण ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिकमुळे 5-10 मिनिटं एक्स्ट्रा होऊ शकतात. सो नाव वी आर ऑन द वे. खरंच ट्रॅफिक आहे पण. तर आता आम्ही पोचलोय ओपेरा हाऊसला. हे तुम्ही बघू शकता इथे. हे आहे ओपेरा हाऊस. इथून आमची बस, मी तुम्हाला सांगितलेलं, सो इथून आमची बस असणार आहे. 2 तास जर्नी आहे आणि मग आम्ही क्रूजवर पोचलो. आणि बाकी सगळे इथे. येस व्हिडिओ. ही आहे आमची बस. ह्याचा टकला येतोय मध्ये. मोहित साईड हो ना. बस आहे आता. अरे हाँ, दूसरे लोग भी है. चलना देखो. अरे मुझे पीछे ना स्मेल आज मेरी बैंड में जाएगी यार. मैं आगे आ जाऊंगी यहाँ थोड़ी देर में. ठीक है And are you good today? Yes. Are you ready for the trip today? Yes. Okay. So today, where do we go today, everyone? इकडे ना बसमध्ये एक रूल आहे. जेव्हा आपण बसमध्ये बसतो ना, तेव्हा ते असा एक फॉर्म देतात. आपल्याला फुल नेम, आपला पासपोर्ट नंबर, डेट ऑफ बर्थ आणि आपण कुठून आलोय आणि तुमचं जेंडर, हे सगळं मेन्शन करायचं. स्वतः मी मेन्शन करते, माझं नाव लिहिते. पासवर्ड मी पासपोर्ट नंबर मी आधीच टाकून ठेवलाय, कारण फोनमध्ये होता. बर्थ इयर. सो असं भरून झाल्यानंतर हे पास करायचं. बाकीचे लोक भरतील. बस एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती. आणि मी ना एक छान टूर गाईड बनवणार आहे आफ्टर ऑल माय व्लॉग्स. कारण जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्हाला थोडीशी हेल्प होईल माझ्या व्लॉग थ्रू. थँक्यू. आता आम्ही ना एक वॉशरूम ब्रेकसाठी थांबलो आहे. बस इथे थांबली आहे. हे बघा इथे हे आहे. आता मॉल आहे का फूड कोर्ट आहे टाईप्स. आणि सगळ्यांना ना चॉकलेट्स घ्यायचे. जर इथे मिळालं तर आम्ही चॉकलेट घेऊ, नाहीतर एअरपोर्टला नक्की चॉकलेट घेऊ. पण इकडून आल्यावर थोडेसे चॉकलेट्स नक्की घेऊन जा. कॉफी आणि चॉकलेट अमेझिंग मिळतात इकडे. स्टीम्ड कॉर्न्स आणि हे ब्रेड आहे त्याचं.
चिप्स, लेस टॉप्स. आणि इथे एक मार्ट आहे. ह्या मार्टमध्ये आम्ही जाणार आहोत आणि बघणार आहोत काही मिळतं आहे का, म्हणजे चॉकलेट चिप्स वगैरे. कोणाला काही आवडलं तर घ्या बाबा. ॲक्च्युली ना मी एक ब्रँडचं फेसवॉश किंवा मॉइश्चरायझर असं शोधतच होते. आम्ही इकडे आलो आणि कनिषा तिकडे काहीतरी करत होते. मी बघितलं सडनली की जे मला हवं आहे ते समोर होतं. मी ते घेतलं आणि हिने मला गिफ्ट केलं आहे. थँक्यू. बघू दे एकदा आपण दाखवूया. सो हे बघा, हे फेसवॉश आहे आणि ते मला दाखवा तुझं मला. सो हा जो बिओरी ब्रँड आहे ना, हा इकडचा खूप फेमस आणि चांगला ब्रँड आहे. सो मी मॉइस्ट अँड स्मूथ फेसवॉश घेतला आणि हिने हे सनस्क्रीन घेतलं आहे आणि हिने फेसवॉश पण घेतला. ह्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत आणि हे वाला तर मी 5 दिवसापासून वापरते. हे सनस्क्रीन लावलं की एकदम गार वाटतं. तू लावून बघशील. ओके, लेट्स गो. आमची बस हां, कोझी व्हिएतनाम. आमच्या बसचं ना ॲक्च्युली आता जी बस आहे ना ती आमची पर्सनल नाही आहे, ती पब्लिक बस आहे. पण हिला फेसवॉश घ्यायचा म्हणून आम्ही परत चाललो आहे. तो बोला वी आर लिव्हिंग नाउ. म्हटलं नो 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 नो, वी आर कमिंग इन 3 minutes. अभी क्या है? अच्छा अच्छा अच्छा. तर आम्ही पळत पळत आलो आहे. जल्दी आ, ये ले लो रश्मी. सो तिने फेसवॉश घेतला तिचा आणि मी हे रश्मीसाठी पिक केलं आहे. रश्मी ये लो. सो ये छोड़ दूं? ऑरेंज ज़्यादा प्यारा है. ऑरेंज क्योंकि ऑरेंज का डबल स्ट्रैप है. ऑरेंज है? ऑरेंज नहीं है, नहीं ऑरेंज नहीं है, ऑरेंज एक ही है. श्योर. Yes. ये क्या था? हाँ. One more color in this. रश्मी, show your bag. Yay! Pretty, very And pretty. This sunscreen Yes, suggested by me. yes, yes, yes. चलो. Actually, it is suggested by Juhi to me. I use. मेरा practical suggestion है कि लो, सब लो. Let's see how it is. Yes. See, we are all running क्योंकि आज हमारी public बस है. हमारी personal बस. It's only Yeah. late. लीडर आ रहा है हमारा. ये orange purse, orange drink. Guys, Pink crocs, orange crocs. you guys also. आम्ही एका स्टॉपला थांबलो आहे. इथे ती ओरिजिनल पर्ल दाखवते आहे. मी तुम्हाला पण दाखवते. आता मला पण एक्झॅक्टली माहिती आहे. मी जस्ट बसमधून बाहेर पडले. पण सगळा ग्रुप इथे उभा आहे. We use it to treat the membrane like a vaccine to reduce infection and promote the natural production. And here now next to the planting step, you can see here, first of all, our technician, she's gonna open carefully this oyster and she's gonna cut a small line in its reproductive organ first. And now she's gonna put बघा अशी ज्वेलरी बनवलेली आहे. पर्ल ज्वेलरी सगळं मिळेल तुम्हाला. इथून आत जायचं आहे. आम्ही इथून एंटर केलं. इथे असे हे दाखवतात आपल्याला सॅम्पल्स. सगळं पर्लचं आहे. आता एस्केलेटरने खाली चाललो आहे आणि इथे पूर्ण पर्ल फार्म आहे. वेलकम टू पर्ल फार्म वेअर वी कल्टिवेट प्रॉडक्ट अँड व्हॅल्यू द पर्ल. एन्जॉय युअर विजिट. इथे 1 तास दिला त्यांनी आम्हाला पूर्ण. या बाजूला पण खूप काय काय आहे. आणि फायनली हा माझा फुल लुक. इथेच सी दिस. हो, किती मोठं मार्केट आहे इकडे. किती छान छान आहे इथे. पर्ल वॉचेस. ओह, किस चीज़ का है ये? हे बघा, मी पण लावली आहे. हां, ती अब्झॉर्ब झाली की मस्त शाईन येतं. सी, तिकडे पण खूप छान आहे. इंडियन 20,000. अच्छा, इंडियन. आता
आता ना त्यांनी आम्हाला ही क्रीम हातावर लावायला दिली. ह्या क्रीम्स कशा बनतात तर जे पर्ल्स छान निघतात त्याची ती ज्वेलरी बनवतात बघा. त्या पर्ल्सची ते ज्वेलरी बनवतात अशी. पण जे पर्ल्स छान निघत नाही ना म्हणजे डिफॉर्म्ड निघतात त्यांना ते क्रश करून असे क्रीम्स बनवतात. म्हणजे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, डे नाईट क्रीम आणि ह्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ओरिजिनल पर्ल्स क्रश केलेले आहेत. बाकी ज्वेलरी मिळते तुम्हाला पर्ल्सची. खूप छान छान ज्वेलरी आहे. सो आता ऑथेंटिक किती आहे मला माहीत नाही पण त्यांचं म्हणणं आहे की ऑथेंटिक आहे. बघा वाव, ह्यूज व्हरायटी आहे. ह्यूज व्हरायटी. रिंग्स, नेकलेस, अँकलेट्स, एव्हरी. बघा एवढं मोठं हे आहे. आता इथून पूर्ण एवढं मोठं आणि व्हरायटी की मी म्हटलं ना. हे बघा बँगल, पर्ल बँगल. इथे पण आहे पर्ल कडा. इथे पण सेट्स आहेत. आता इथे मी सगळं फिरले आतमध्ये. सगळे व्हरायटीज बघितले, सगळं बघितलं. पण आमच्या ग्रुपचा एक मुलगा आहे नितीश. सो नितीशने सांगितलं की बी केअरफुल घेताना कारण चायना खूप जवळ आहे. सो कधी कधी ना ते आपल्याला सांगतात की ओरिजिनल आहे पण ते असेल की नाही आपल्याला ऑथेंटिसिटी माहीत नाही आहे त्या गोष्टीची. पण इकडे बघा तुम्हाला हे बघा इथे सगळे शेल्फ्स त्यांनी ब्रीडिंगसाठी ठेवलेत. इथे शेल्फ्स ठेवलेत सगळे सीडिंगसाठी. असं ब्रीड करतात ते. सीडिंग ब्रीडिंग चालू आहे इकडे. इथे तर ह्याला हे काय काय आहे मला माहीत नाही. तर मी आता ना ती क्रीम ट्राय केली. त्याची प्राईस आहे $25 म्हणजे 6,50,000 VND. म्हणजे साधारण आपल्याकडचे 2200 वगैरेच्या आसपास आहेत जे माझं कॅल्क्युलेशन आहे. मी परत एकदा बघून सांगेनच तुम्हाला. आता मी जाते बाहेर. माझ्या ग्रुपच्या लोकांना शोधते कोण कुठे गेले बघावं लागेल कारण सगळे गायब झाले. कुठून जायचं आता बघा. तर आता ना इथे खाली एस्केलेटर आहे. खाली पर्ल स्टोर होतं तिथून एस्केलेटर आहे आणि तिथून वर आल्यानंतर आहे मस्त शॉपिंग मार्ट. तुम्ही बघू शकता इथे सुंदर बॅग्स, फुटवेअर, खूप छान छान बॅग्स आहेत. 30% ऑफ. इकडचे शॉल्स हे आपल्या काश्मीरमध्ये पण मिळतात. मी जे सिल्क स्कार्फ घेतले ना त्या दिवशी ते हे. पण इथे ना काहीच्या काही प्राईज लिहिलं आहे यावर. मला ना हा सनग्लासेस खूप आवडला आहे. हे बघा इथे असे सनग्लासेस आहेत खूप सारे. इतकं सुंदर मार्ट आहे. तुम्हाला काय 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 मिळेल इथे खायला. असे ओरिओ, लेस. त्या बाजूला पण खूप गोष्टी आहेत. एकदा आपण इथे जाऊन बघूया. मला मॉइश्चरायझर मिळतं का. मिळालं तर ठीक आहे नाही तर इट्स ओके. हा खूप छान ब्रँड आहे इकडचा बिओरी. मी पण मगाशी घेतला नाही. मॉइश्चर चिप्स आहेत. सॉफ्ट कॅन्डी. इथे इतके वेगवेगळ्या गोष्टी आता काहीच कळत नाही आहे पण छान असतात ह्यांचे स्नॅक्स ना. तर हे पण काहीतरी आहे. हे बघा स्नॅक आयटम्स सगळे. आता चालली आहे मी कारण माझं झालं आहे. मला चॉकलेट्स घ्यायचे आहेत. मला चॉकलेट्स घ्यायचे जे मी मार्केटमधून घेणार आहे. स्वतः मी चालले. मला ते सनग्लासेस खूप आवडले ते पण मला आली बोललं की नॉट वर्थ इट आणि मला पण ते वाटलं म्हणून मग मी नाही घेतलं. तर लेट्स गो आउट. कोण कुठे गेले का माहिती. आमचे सगळे गेले बाहेर पडले. मी पण बाहेर पडले. दॅट्स इट. इथे पण इथे काहीतरी मिळतं आहे खायला.
लागली. मी नाश्ता पण केला नव्हता, तर आता मी नाश्ता खाऊन घेते. ते बोललेले 11:40 आपल्याला निघायचं इथून. सो मी बामी घेते, खाते, कारण गेल्या मी काय खायला नाही बसणार आहे. सो इथून घेऊन टाकते आणि तिकडे काय मिळेल काय मिळणार नाही. सो लेट्स सी. सो इथे बामी आहे. बामी Chicken bánh mì on 1 चिकन बामी, one chicken bánh mì. चिकन बामी. Một bánh mì gà. आणि इथे स्पॉन्ज केक, Một bánh mì gà. क्रॅनबेरी. काय आहे हे? 60,000. 60,000. Yeah, 60. मी आता बामी घेतलाय आणि ना ते क्रॅनबेरीचे ते हे आहेत गोळ्या, ते घ्यायची खूप इच्छा आहे. बघते आता ना माझी थोडी कॅश कमी झाली आहे म्हणून मला कळतच नाही मी काय घेऊ, कारण संध्याकाळी पण मला शॉपिंग करायचं आहे. चलो एनिवे आता मी चिकन बामी घेते आणि खाते. खूप भूक लागली ना. इथे बनतात आणि ती म्हणाली सॉस इथून घ्या एक्स्ट्रा. मला आता माझ्या कॅप्टनकडून फोन आला आहे की बसेस मूविंग. मला माहितीच आहे बस कुठे आहे आणि इथे माझं ऑर्डर प्रिपेअर होतं आहे आणि मला माझा कॅप्टन दिसलेला आहे. हे मी बसमध्ये जाऊन खाणार, कारण मला खूप भूक लागली आता. मी आतापर्यंत ना 3-4 वेळा बामी खाल्लं आहे, पण मला हे खूप आवडलं आहे. इतकं रिफ्रेशिंग आहे. मी आतमध्ये ना मटर कॉर्न्स असं सगळं टाकलं आहे. वाव. आणि मी केचप टाकून आले त्याच्यावर. वाव, खूप टेस्टी. आता खाऊन घेते. जिकडे आम्ही क्रूजवर चाललो आहे तिथे एक रूल आहे की तुम्ही प्लास्टिकचं काहीही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे प्लास्टिक जे तुम्ही डिस्पोज करताना, बिस्किट्स, चिप्सचं पॅकेट, प्लास्टिक बॅग्स, हे काहीही तिकडे अलाउड नाही आहे. तिकडे फक्त तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी परत घेऊन येणार आहात तेच घेऊन जायचं. प्लास्टिक बॉटल्स बघा सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या बाहेर ठेवल्यात. सो तिकडे एक असा रूल आहे. बाकी मी जेव्हा टूर गाईड बनवेन तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगणार. Just a plastic